नमस्कार मित्रांनो, ऑल इंडिया प्रॉपर्टी चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राजनगाव गणपती परिसरातील एक आकर्षक प्रॉपर्टी पाहणार आहोत. पुणे शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेली ही परिसर उद्योग, शेती, वाढत्या विकासामुळे गुंतवणुकीसाठी चांगला मानला जातो. आजची प्रॉपर्टी आहे 2 एकर शेती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन गावालगत आहे. त्यामुळे पाणी, वीज, बाजारपेठ, शाळा, दवाखाना आणि इतर आवश्यक सुविधा अगदी जवळ उपलब्ध आहेत. शेतापर्यंत डांबरी रस्ता उपलब्ध असून 4 चाकी वाहन थेट शेतामध्ये जाऊ शकते. तसेच सपाट आणि सुपीक असून शेतीबरोबरच फार्म हाऊस उभारण्यासाठी पण ही जागा अत्यंत योग्य आहे. आधीपासून अनेक फार्म हाऊस आणि शेती प्रकल्प विकसित झालेले आहेत. या जमिनीमध्ये विहीर किंवा बोरवेल करण्यासाठी चांगली संधी आहे. या भागात ऊस, डाळिंब, कांदा, गहू, भाजीपाला आणि विविध फळांची लागवड केली जाते. त्यामुळे शेती आणि गुंतवणूक या दोन्ही दृष्टीने ही प्रॉपर्टी फायदेशीर ठरू शकते. पुणे शहराजवळ असल्यामुळे वीकेंड फार्म हाऊस, भविष्यातील गुंतवणूक किंवा स्वतःची शेती करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. शांत वातावरण, चांगला रस्ता आणि गावालगतचे लोकेशन ही प्रॉपर्टी मोठी जेमची बाजू ठरू शकते. जर तुम्ही पुण्याजवळ 2 एकर गावालगतची शेती शोधत असाल तर ही प्रॉपर्टी नक्की पाहण्यासारखी आहे. या प्रॉपर्टीची किंमत, सातबारा, कागदपत्र आणि साईट विजिटसाठी व्हिडिओ खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी प्रत्यक्ष जागा आणि सर्व कागदपत्र पडताळून आवश्यक आहे. अशाच महाराष्ट्रातील आणि भारतभरातील शेती, फार्म हाऊस, फ्लॅट आणि इतर आकर्षित प्रॉपर्टीची माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी जोडून राहा. मित्रांनो, ही आजची प्रॉपर्टी होती ती एकदम बेस्ट प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की जे एकदम चांगल्याच प्रकारे आहेत आणि ह्या प्रॉपर्टीची प्राइस पण खूप कमी आहे. त्याचं रिझन असं आहे, ज्या लोकांचं बजेट खूप कमी आहे आणि त्यांना खूपच कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी पाहिजे आहे तर ही प्रॉपर्टी आजची व्हिडिओची आहे ती आपल्यासाठी. शेवटीच्या सुरुवातीला मी फोटो टाकल्या होत्या तुम्हाला, तुम्ही ती प्रॉपर्टी पाहिली असेल. प्रॉपर्टी कशी आहे, काय आहे. मित्रांनो, ही जी प्रॉपर्टी आहे ही वर्ग 2ची प्रॉपर्टी आहे. याच्या आधी कोणीतरी जागा पकडून त्यावर शेतीचे कागदपत्र, डॉक्युमेंट्स तयार करून ही शेती घेतली, म्हणजे त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यावरून ते राहत होते आणि ही प्रॉपर्टी रिसेलसाठी आलेली आहे. त्यामुळे ह्या प्रॉपर्टीची प्राइस खूप कमी आहे. म्हणजे मी आधीच तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करते. जर वर्ग 2ची प्रॉपर्टी असेल तर ती सांगितलेली बरी. प्रॉपर्टी घ्यायची किंवा ना घ्यायचा अशा प्रॉपर्टी हे निर्णय तुमचा आहे. जी आजची प्रॉपर्टी आहे ती खूप कम बजेटमध्ये मिळणार आहे. त्याचं रिझन तसंच आहे, वर्ग 2ची आहे आणि डेव्हलपचा विचार केला त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी डेव्हलप आहेत. त्याबद्दल काही अडचण नाही. शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता अवेलेबल आहे. पाण्याची सोय पण चांगली आहे आणि तुम्हाला लाईटचे पोल पूर्ण तुमच्या शेतामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला लाईटीची अडचण नाही होणार आणि छोटंसं तळसुद्धा आहे जो शेताला चिटकूनच आहे. पाण्याचा सोर्स म्हणजे चांगल्या बऱ्याच पिके आहे. ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी इथून आहेत. गाव आसपासच आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये घेतली तरी पण ह्या प्रॉपर्टीचं प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे खूप छान प्रकारची प्रॉपर्टी आहे आणि ह्या रिसेलची प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कशा प्रकारची प्रॉपर्टी. जरी तुम्ही घेऊ इच्छित असाल तर कमेंट बॉक्समध्ये या प्रॉपर्टीची प्राइस सांगेल आणि जर खरंच कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा नंबर शेअर करा. डायरेक्टली मी तुम्हाला कॉल करेन किंवा ओनरच्या थ्रू तुम्हाला कॉल करायला सांगेन तुमचा नंबर. तर मित्रांनो, जर मी जी प्राइस सांगेल त्या प्राइसमध्ये तुम्ही घ्यायला रेडी असाल तर डायरेक्टली आम्ही तुम्हाला कॉल करू आणि ह्या प्रॉपर्टी संदर्भात साईड विजिट बुक करून आपण स्वतः पाहायला येऊ. स्वतः पाहिल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी त्या पूर्णपणे क्लिअर होऊन जातात आणि जेव्हा तुम्ही कॉलवर बोलता तेव्हा अजून काही गोष्टी तुम्हाला क्लिअर डिटेल्समध्ये सांगितल्या जातात. तर मित्रांनो, भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.